नमस्कार मंडळी. घरी अचानक पाहुणे आलेले असोत किंवा वेळ कमी असेल किंवा झटपट काहीतरी स्पायसी खायचं असेल तुम्हाला, तर मग बनवा ही लगेच ओन्ली कुकर पावभाजी. आणि बनते बरं का एकदम परफेक्टच. 20 मिनटामध्ये मऊ, बटरी आणि फुल फ्लेवरची पावभाजी बनून तयार होते. एकाच कुकरमध्ये सगळ्या भाज्या टाका आणि पावभाजी बनवा. ना जास्त भांडी मांडायला लागतात, ना जास्त पसारा होतो. अगदी एकाच कुकरमध्ये ही पावभाजी बनून तयारसुद्धा होते. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, 15 ते 20 मिनटामध्ये तुम्ही जेवायलासुद्धा बसाल, एवढी झटपट बनते. मुलांची जर पार्टी असेल किंवा बड्डे असेल ना, तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. त्यासाठी या सगळ्या भाज्या, आपल्या किचनमधल्या सगळ्या भाज्या घ्यायच्या आहेत. त्या सगळ्या चिरून घ्यायच्या, धुवून घ्या आधी आणि नंतर मग सगळ्या भाज्या आपण चिरून घ्यायच्यात. आणि यामध्ये स्पेशली जास्त फ्लॉवर आपल्याला घालायचं आहे. आणि टोमॅटो एक चिरून आपण घालणार आहे आणि एका टोमॅटोची आपण प्युरी बनवणार आहे. आणि आलं लसणाची सुद्धा ह्याच्यासोबत आपण प्युरी लागलीच बनवून ठेवायची आहे. आता मी फ्लॉवर, टोमॅटो, शिमला मिरची आणि हा बीटाचा एवढा तुकडा घाला म्हणजे पावभाजीला कलर भारी येईल बरं का. वरून काही कलर घालायची गरजसुद्धा लागणार नाही. हा एवढा एक तुकडा घातलात ना, मस्त लाल भडक आपली पावभाजी बनते. सगळ्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत. जेवढ्या असतील तुमच्याकडे तेवढ्या घ्या सगळ्या भाज्या. आणि आता कुकरमध्ये आपण आधी तेल घालून घेऊया. तेल 2 चमचे घातलं की नंतर थोडंसं बटर घातलं आणि जिऱ्याची फोडणी करून एक प्लेट भरून कांदा आपण यामध्ये चिरून घातलेला आहे. कांदा एकदम बारीक चिरून घालायचा. कांदा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत परतवायचा आहे. त्यामध्ये आलं लसणाची 1 चमच्यावर पेस्टसुद्धा घालून घ्यायची आणि कांद्यासोबत मस्त अशी परतवून घ्यायची. नंतर एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आपण याच्यात. कांदा टोमॅटो चांगले आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आणि चांगले यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर हळद, धणे पावडर, जिरे पावडर आणि लाल तिखट आपण इथं घालणार आहे. गॅसवर एका बाजूला पाणीसुद्धा गरम करायला आपण ठेवायचं आहे थोडं. आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. या कांदा टोमॅटोमध्ये आपण सगळे मसाले घातलेत आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्येच भाज्यासुद्धा सगळ्या घालून घ्यायच्या आहेत. सगळ्या भाज्या घालून घेतला की हा सगळा मसाला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि सगळा मसाला यामध्ये एकजीव करायचा आहे. म्हणजे सगळ्या भाज्यांचा फ्लेवर, या सगळ्या मसाल्याचा फ्लेवर या भाज्यांना लागणार आहे. आणि मस्त अशा सगळ्या भाज्या बघू शकता एकदम मसाल्यामध्ये लतपत झालेल्या आहेत. अशा प्रकारचा मसाला आपल्याला बनवायचा आहे. आणि छान असं मिक्स सगळं झालेलं आहे. आता आपण मगाशी जी एका टोमॅटोची प्युरी बनवली होती ना, तीसुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया. म्हणजे नंतर वरून काही आपण घालणार नाही याच्यामध्ये. प्युरीसुद्धा घातली आणि तीसुद्धा छान अशी मिक्स करून घेतली. 2 मिनटं तीसुद्धा चांगली शिजवून घेतली आहे. आणि नंतर मग आपण याच्यामध्ये पाणी वापरणार आहे. पाणी मी त्यासाठी गरम करून घेतलं होतं आणि गरम पाणी या पावभाजीमध्ये घालायचं आहे. गरम पाण्यामुळे काय होतं, या भाज्यांमधली जी प्रथिनं आहेत ती निघून जात नाहीत, जे आपले तत्त्व आहेत ते निघून जात नाहीत, म्हणून आपण गरम पाणी घालायचं. आणि छान चवसुद्धा लागते. 2 चमचे आपण इथं घातलेला आहे मस्त असा पावभाजी मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि कोथिंबीर घालून आपण कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मस्त अशी आपली पावभाजी छान अशी शिजलेली आहे. गरम गरम आहेत तोपर्यंतच मॅशरने चांगलं बारीक सगळ्या भाज्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. नंतर थंड झाल्या की या भाज्या मॅश होत नाहीत, त्यामुळे गरम गरम आहेत तोपर्यंतच मॅश करून घेऊया. आणि मस्त अशा सगळ्या भाज्या एकजीव झालेल्या आहेत बघा आणि मॅश करून झालेल्या आहेत. आणि तुम्हाला सांगू का, पावभाजीचा कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे. यामध्ये आपण कुठलेही कलर वापरलेले नाही आहेत आणि कुठलाही लाल तिखट वेगळं असं वापरलेलं नाही आहे, हेच वापरले. आणि मस्त असा कलरसुद्धा पावभाजीला आलेला आहे. कारण आपण जेव्हा कांदा टोमॅटोची जी प्युरी भाजली ना, तेव्हा जे मसाले टाकले ते तेलामध्ये चांगली परतल्यामुळे कलर आपल्या पावभाजीला छान असा आलेला आहे. आणि वरून थोडंसं बटर घातलं आहे आणि कोथिंबीर घालून मस्त अशी आपली पावभाजी खाण्यासाठी तयार झाली की नाही. एकदम 15 ते 20 मिनटामध्ये आपली पावभाजी बनवून तयार होते. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही स्किप करू नका आणि पटापट तुमच्या घरी ही रेसिपी नक्की बनवा. कारण मुलं तर पावभाजीला खूप
वेडे असतात. सगळ्या मुलांना, लहान असोत किंवा मुलं मोठी असोत, सगळ्यांना पावभाजी ही आवडते. त्यामुळे पावभाजी ही नक्की ट्राय करा. आता आपण तव्यावर बटर घातलं होतं आणि त्यामुळे भाजी घातली होती जी आपण बनवली आता ती, त्याच्यावर थोडासा पावभाजी मसाला, कोथिंबीर घातली आणि आपले पाव त्यावर चांगले शेकून घेतलेले आहेत. पावालासुद्धा दोन्ही बाजूने बटर लावायचं आणि छान असे शेकून घ्यायचे आहेत. म्हणजे मस्त अशी टेस्ट आपल्या या पावांनासुद्धा लागते. एवढी भारी पावभाजी होते की मुलं एकदा खायला लागलीत की थांबणारच नाहीत, एवढी टेस्टी आपली पावभाजी बनते. आणि बघू शकताय 15 ते 20 मिनटामध्ये एवढी सुंदर पावभाजी बनते. मग बाहेरची पावभाजी खायला मुलं जाणारसुद्धा नाहीत. आणि कशाला पाहिजे बाहेरची पावभाजी? घरच्या घरी एवढी भारी टेस्टी पावभाजी मिळत असताना आणि बनतेसुद्धा कमीत कमी वेळामध्ये. तर मंडळी, ही रेसिपी अजिबात स्किप करू नका. संडे असो किंवा मंडे, कुठल्याही दिवशी तुम्ही ही रेसिपी बनवू शकताय आणि मुलांना खाऊ घालू शकताय. तर पटापट बनणारी ही रेसिपी आहे आपली. फक्त सगळ्या भाज्या असल्या ना की आपल्याला कधीही पावभाजी बनवता येते. रेसिपी अजिबात स्किप न करता पाहून घ्या आणि पटापट घरी पावभाजी बनवून सगळ्यांना खाऊ घाला. आणि सगळे वाहवा करतीलच बरं का, कारण एवढी झटपट बनवलेला आपण पावभाजी की एकदम कुणाला विश्वासही बसणार नाही की एवढ्या झटपट ही पावभाजी बनत असेल. त्यामुळे रेसिपी पहा आणि नंतर बनवासुद्धा. आणि बनवल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली होती, तुमच्या घरी आवडली का नाही. माझ्या घरी जशी आवडली ना तशी तुमच्या घरीसुद्धा ही पावभाजी नक्की आवडली असणार आहे. त्यामुळे मंडळी, व्हिडिओ आवडला जर असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का. आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आणि माझ्या येणाऱ्या अशा छान छान रेसिपीज नक्की बघत जा आणि घरच्या घरी ट्रायसुद्धा करत जा. अगदी घरगुती पद्धतीने बनवली.